नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युनिक पूजा रंगोलीची या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा विशेष एकदम सुंदर अशी गुढीची रांगोळी काढणार आहोत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता काळ्या रांगोळीच्या मदतीने मी गुढी उभारण्यासाठी काठीचा आकार काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कलशाचाही आकार काढून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, काळ्या रांगोळीची बॉर्डर एकदम आकर्षक दिसते म्हणून मी काळी रांगोळी वापरलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने ही बॉर्डर आखून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता आपला कलशाचा आकार काढून झालेला आहे। आता आपण गुढीला नेसवलेली साडीचा आकार काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कलर करायला सुरुवात करणार आहोत। मैत्रिणींनो, आपली गुढी पूर्णपणे काढून झालेली आहे। आता आपण कलशाला कलर करायला घेणार आहोत। त्याच्यासाठी मी ऑरेंज कलर मध्ये थोडासा रेड कलर मिक्स करून घेतला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या कलशाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे बॉर्डरला अगदी चिटकून हा कलर थोडासा देऊन घ्यायचा आहे आणि हा कलर देऊन झाल्यानंतर ऑरेंज कलर मध्ये येलो कलर मिक्स करून घेऊन तो कलर देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण डार्क शेड पासून लाईट शेड पर्यंत येणार आहोत आणि कलशाच्या बरोबर मध्यभागी आपण थोडासा येलो कलर देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लाल रांगोळीच्या मदतीने स्वस्तिक काढून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपला स्वस्तिक काढून झालेला आहे। आता आपण साडीला कलर करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी जांभळ्या कलरचा आणि पिंक कलरचा वापर केलेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी पूर्ण साडीला जांभळा कलर देणार आहे आणि त्याच्यावरती पिंक कलरने थोडीशी डिझाईन करणार आहे आणि या साडीची धडी मी गुलाबी रंगाची करणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जो रंग आवडेल तो कलर तुम्ही साडीला देऊ शकता। साडीच्या निर्या दाखवण्यासाठी मी जांभळ्या कलरमध्ये थोडासा काळा कलर मिक्स करून घेतला आहे आणि तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीच्या निर्या केलेल्या आहेत असे दाखवण्यासाठी कलर करून घेत आहे। आणि याच प्रकारे साडीच्या काठावरतीही आपण गुलाबी कलरमध्ये थोडासा काळा कलर मिक्स करून आपण त्या ठिकाणी साडीच्या निर्या दाखवणार आहोत आणि थोडासा पांढऱ्या कलरचाही त्या ठिकाणी वापर करून घेणार आहोत।
मैत्रिणींनो, आता आपण गुढीला साखरेची माळ दाखवणार आहोत. त्याच्यासाठी आपण पांढऱ्या रांगोळीचा वापर करून घेणार आहोत. आणि साखरेची माळ काढून झाल्यानंतर आपण कडुलिंबाची पानेही दाखवणार आहोत आणि सोबतच झेंडूच्या फुलांचा हारही दाखवणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपली गुढी पूर्णपणे काढून झालेली आहे. आता आपण थोडीशी याच्या भोवती डिझाईन काढणार आहोत आणि ही डिझाईन आपण मंडाला आर्टची काढणार आहोत. तर त्याच्यासाठी मी फक्त पांढऱ्या रांगोळीचा वापर केला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे मी अर्धगोल काढून घेतलेला आहे आणि पहिल्या सर्कलमध्ये पांढरी रांगोळी पूर्णपणे कलर करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी डिझाईन आवडेल ती आपण डिझाईन या रांगोळीमध्ये काढून घेणार आहोत आणि ती डिझाईन आपली मंडाला आर्टशी रिलेटेडच असली पाहिजे. मैत्रिणींनो, मंडाला आर्ट दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. तर म्हणलं चला तर आपण ही रांगोळीच्या मदतीने मंडाला आर्ट काढायचा प्रयत्न करूया. तर एकदा तुम्ही नक्की काढून बघा. खूप आकर्षक आणि सुंदर रांगोळी दिसेल. या पाडव्याला ही रांगोळी नक्की काढून बघा.
मैत्रिणींनो, आजची गुढीपाडवा प्लस मंडाला आर्टची रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.